बुलढाणा नगर परिषदेत आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर बँक डेटामध्ये विकास कामांची देयके काढले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे। या प्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, नगर विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि प्रभारी मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे। आज काँग्रेसकडून माननीय जिल्हाधिकारी, माननीय सहाय्यक आयुक्त, नगर विकास आणि माननीय मुख्य अधिकारी प्रभारी जे बुलढाणा आहे त्यांना एक निवेदन सादर करण्यात आले। सध्या आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। मतमोजणीनंतरच सगळे निकाल बाहेर येणार आहे। बुलढाणा नगर परिषदेवर बॉडी येणार आहे, नगर अध्यक्ष येणार आहे, नगरसेवकांची टीम येणार आहे। या अगोदर काही जे कंत्राटदार आहे त्यांना बॅकडेटमध्ये जे बिल आहे, जे देयक आहे ते देण्यात येत आहे अशी आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। याची माहिती घेण्यासाठी आम्ही जेव्हा नगरपालिकेच्या जो अकाउंट सेक्शन आहे तिथे गेलो तर आम्हाला मोठ्या प्रमाणात तिथे कंत्राटदार दिसले। यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या अधिकाऱ्यांना अशी विनंती केली की मतमोजणीच्या नंतर हे जे कंत्राटदार आहे त्यांचे देयके अदा करण्यात यावे आणि बॅकडेटमध्ये असे कोणतेही बिले काढण्यात येऊ नये आणि जिल्हाधिकारी महोदयांनी जे विकास कामं झालेले आहे त्यांची MB आपल्या ताब्यात घ्यावे आणि जे विकास कामं झालेले आहे त्याचे बँक स्टेटमेंट देखील ताब्यात घ्यावे आणि सूचना करावे नगर परिषदेला की अशा कोणत्याही प्रकारची जे बिलं आहे ते देयके काढण्यात येऊ नये। आज दिनांक 18 डिसेंबर रोजी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनात आमची अशी विनंती आहे कलेक्टर साहेबांना की आचारसंहिता लागू असल्यामुळे आमच्याकडे अशी माहिती आहे की बुलढाणा नगर परिषद येथे काही कंत्राटदारांना बॅकडेटमध्ये काही विकास कामाच्या नावाने चेक देण्यात येत आहे, ते ताबडतोब थांबण्यात यावे। कारण आता निवडणूक झाली, जे नवीन बॉडी येणार आहे त्यांच्या माध्यमातून जे अध्यक्ष निवडून येतील त्यांच्या माध्यमातून हे चेक देण्यात यावे। कारण काही कामं झाले, काही झाले नाही आणि याच्यात खूप भ्रष्टाचार झालेला आहे। म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन दिलेलं आहे की ते सध्या कोणतेही चेक देण्यात येऊ नाही अशी आमची विनंती आहे।